मुंबई कृषि उपज मंडी समिति, जिसे करीब 40 साल पहले मुंबई से नई मुंबई स्थानांतरित किया गया था, अब संभवतः एक बार फिर स्थानांतरित की जा सकती है। सरकार ने सिडको एवं नई मुंबई महानगर पालिका को वैकल्पिक स्थान की तलाश के निर्देश दिए हैं। मुंबई कृषि उपज मंडी समिति की सभी 5 मंडियां 1980 और 1990 के दशक में मुंबई से नई मुंबई लाई गई थी। सरकार ने तब व्यापारी और कारोबारियों को सस्ते दामों पर घर देकर यहां बसाया था, लेकिन अब नई मुंबई से भी मंडी को हटाने की तैयारियां शुरू हो गई हैं। राज्य सरकार ने मंडी समिति के लिए 100 एकड़ जमीन की तलाश करने के निर्देश दिए हैं। इसके लिए नई मुंबई नगर आयुक्त और मंडी समिति के सचिव के बीच बैठक भी हो चुकी है। इस बैठक में महानगर पालिका ने समिति को 14 गाँवों की जमीन का प्रस्ताव दिया है, जो उसी की सीमा में आते हैं। बाजार समिति प्रशासन ने व्यापारियों को स्थल का निरीक्षण करने और सुझाव देने को कहा है। हालांकि यह स्थानांतरण अभी शुरुआती समीक्षा स्तर पर है, लेकिन अगर ये निर्णय होता है तो नवी मुंबई की शहरी रूपरेखा और व्यापारिक संरचना पर इसका बड़ा असर पड़ सकता है। शासनाचा शिफ्टिंगचा प्रस्ताव असेल तर हरकत नाही। आता कांदा बटाटा मार्केट बघाल तुम्ही 20 वर्षापासून धोकादायक डिक्लेअर केलेलं आहे, अजून पण त्यातून मार्ग निघत नाही। आमच्या बाकीचं तिकडे मसाला मार्केटला सेंट्रल बिल्डिंग खराब झाली आहे, ती धोकादायक C2 डिक्लेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये अजून पर्याय निघत नाही। हे असताना जर शासनाला जर स्थलांतर करायचं असेल तर तेवढी मोठी जागा पाहिजे ना नव्या मुंबई परिसरामध्ये, ती पण जवळपास असेल 5-10 एकर, 5-10 किलोमीटर, 10-15 किलोमीटरच्या जवळपास असेल तर कधी सगळे घटक माथाडी घटक आहेत, याच्यामध्ये व्यापारी आहेत, बाकीचे वाहतूकदार असतील, बाकी इथं काम करणारे जवळजवळ 50 ते 60 हजार लोक इथं पाची मार्केटला काम करतात। त्या सगळ्या घटकांचा जर विचार करून जर शासन निर्णय घेत असेल तर मग व्यापारी नक्कीच पॉझिटिव्ह विचार करतील। 100% सोपं नाही आहे, कारण इथं मुंबईतून इथं स्थलांतर व्हायलाच किती कठीण समस्या झाली। 92 ते 95च्या काळात आम्ही जेव्हा शिफ्टिंग झालो, कांदा बटाटा मार्केट 82ला शिफ्टिंग झालं, बाकीचे मार्केट्स 92 ते 95च्या काळात शिफ्टिंग झालं। आणि आता जर परत इथून शिफ्टिंग व्हायचं असेल, आता इथं आमचे हजारो माथाडी कामगार इथं नव्या मुंबई परिसरात राहतात, मग त्यांना जर शिफ्टिंग करायचं असेल तर मग त्यांची व्यवस्था काय होणार? आज आमच्या इथं सगळे व्यापारी 100% नवी मुंबई परिसरात राहतात, इथून ते लांब किती लांब जाऊ शकत नाही। हां, 5-10 किलोमीटरच्या अंतरावर जर असेल नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तर एक वेळ त्यातून पर्याय निघू शकतो, सगळ्या घटकांना विश्वासात घेतला तर। अदरवाईज आता लगेच या गोष्टीमध्ये कोणतं असं चित्र दिसत नाही किंवा एवढी मोठी जागा नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आम्हाला दिसतच नाही, 700-800 एकर।